हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण बघणार आहे की खूप सोप्या पद्धतीने आयशॅडो लुक कसं लावायचं, म्हणजे आयशॅडो कसं लावायचं. जर तुम्ही खूप बिगिनर असाल आयशॅडोमध्ये आणि तुम्हाला आयशॅडो कसं लावायचं माहितीच नसेल, तर हा व्हिडिओ ना तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होणार आहे. मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला आयशॅडोज कसं लावायचं ते सांगणार आहे. तर तुम्ही बघा, अशा प्रकारे ना एक आयशॅडो पॅलेट घ्या. त्यातला ना ब्राऊन जो शेड असतो, लाईट शेड, तो त्यापासून तुम्ही स्टार्ट करा. आणि तुमच्याकडे जर ब्रश वगैरे नसतील ना, तर आपल्याला असं हे क्यूटिप जी असते ती घ्यायची आणि त्याने ना स्टार्ट करायचं. आपला आउटर जो कॉर्नर असतो, ज्या पद्धतीने मी दाखवत आहे अशा पद्धतीने तुम्ही ना ब्लेंड करायचं ते हळूहळू पूर्ण डोळ्यावरती. जो आपला हा डार्क थोडा लाईट जो कलर होता तो लावायचा. त्यानंतर मी थोडासा त्यापेक्षा डार्क कलर घेत आहे आणि पुन्हा एकदा आउटर व्ही कॉर्नर जो आहे ना आपल्या डोळ्यांचा, त्या दिशेने मी असं ब्लेंड करत जाणार आहे. आणि तोच सेम कलर ना इनर कॉर्नर असतो आपला डोळ्याचा, त्यालासुद्धा लावायचा आणि छान पद्धतीने असं ब्लेंड करत जायचं. तुम्ही जर खूप बिगिनर असाल ना, तर अशा प्रकारे तुम्ही लावून बघा, खूप छान वाटतो मेकअप हा आय लुक. आणि थोडासा डार्क ब्राऊन घेतलेला आहे मी आणि त्याला मी फक्त माझ्या जे आउटर कॉर्नर आहे त्याला अप्लाय करणार आहे. आणि थोडी प्रॅक्टिस करा तुम्ही. असा आय लुक एक दोनदा क्रिएट करून बघा, प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला ना सुंदर पद्धतीने असा आय लुक क्रिएट करता येईल. आणि त्यानंतर ना मी जे हार्श लाईन आहे ते अशा एका ब्रशच्या पद्धतीने ना स्मूथ करून घेणार आहे, ब्लेंड करून घेणार आहे. आणि मग त्यानंतर गोल्डन असा एक शिमरी शेड घ्यायचा आणि तो फक्त सेंटरला ना असं फिंगरच्या मदतीनेच अप्लाय करायचा. आणि जे हे टेप लावलेले आहेत ना मी, तर याने ना खूप छान असा इफेक्ट मिळतो. आणि जर असाल तुम्ही तर असं टेप लावूनच अप्लाय करा. आणि त्यानंतर मी डार्क हा आयशॅडो घेत आहे, डार्क ब्लॅक कलरचा. आणि अशा पद्धतीने मी ॲज अ आयलायनर अप्लाय केलेला आहे. आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल.